डिअर स्टुडंट्स, लेट अस सी क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मध्ये विचारलं आहे, इलेक्ट्रोकार्डिओग्राम इज ग्राफिकल इलस्ट्रेशन ऑफ. इलेक्ट्रोकार्डिओग्राम हे कशाचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे हे विचारलं आहे. इलेक्ट्रोकार्डिओग्रामलाच आपण म्हणतो ECG. तर ECG म्हणजे काय? तर ECG म्हणजे आपल्याला माहिती आहे की याची डेफिनेशन काय आहे. ECG म्हणजे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन किंवा ग्राफिकल इलस्ट्रेशन ऑफ, मी इथेच लिहिते, ऑफ दी इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी ऑफ हार्ट ड्युरिंग कार्डियक सायकल. ओके, म्हणजेच काय आहे, आपल्या हार्टची जी कंडक्शन सिस्टीम आहे, ओके, किंवा कंडक्शन सिस्टीम ऑफ हार्ट. ओके, तर कंडक्शन सिस्टीम ऑफ हार्ट म्हणजेच आपल्या हार्टमध्ये जे कंडक्शन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये जी इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी होत आहे त्याचं मेजरमेंट जे आहे आपण कशाने करणार आहे, ECGने करणार आहे. तर आपण इथे ऑप्शन्स बघूया काय दिले आहेत. तर ऑप्शन 1 दिला आहे कार्डियक कंडक्शन सिस्टम. येस, दिस इज द करेक्ट आन्सर. ओके, दुसरा ऑप्शन काय आहे, कार्डियक सायकल. नाही, कार्डियक सायकल तर पूर्ण जी सायकल चालत आहे त्याच्याबद्दल आहे. ओके, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याकडे डिपोलरायझेशन, रिपोलरायझेशन, सिस्टोल, डायस्टोल हे सगळं त्याच्यामध्ये येणार आहे. पण इथे आपण फक्त डिपोलरायझेशन आणि रिपोलरायझेशनचीच गोष्ट करत आहे. तर त्यामध्ये काय येणार आहे, इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी. म्हणून पूर्ण कार्डियक सायकल येईल का? नाही. कार्डियक आउटपुट म्हणजे आपल्या हार्टचं एका कार्डियक सायकलमध्ये किती आउटपुट ऑफ ब्लड जात आहे ते आपण कार्डियक आउटपुटमध्ये बघतो, म्हणून ते सुद्धा नाही आहे. आणि सिस्टमिक आणि पल्मनरी सर्किट्स हे पण नाही आहे. तर ह्याच्यामुळे हे जे सिस्टमिक आणि पल्मनरी सर्किट्स आहे हे तर येतं डबल सर्क्युलेशनमध्ये. ओके, तर ह्यामुळे ऑप्शन 4 सुद्धा नाही आहे. तर ऑप्शन 1 इज द करेक्ट आन्सर, दॅट इज कार्डियक कंडक्शन सिस्टम. ओके, तर हे आपलं आन्सर आहे. आय होप तुम्हाला हे आन्सर कळालं आहे. ऑल द बेस्ट अँड टेक केअर.